जालना प्रभाग क्रमांक 10 मध्ये घाणीचा साम्राज्य, नागरिकांचा संताप। दुपारी उठणारा नगरसेवक आमच्या समस्या काय सोडवणार? पहिल्याच पावसात स्वच्छतेच्या दाव्यांचा फज्जा। माळीपुरा, शीश टेकडी, साळी गल्ली आणि कुरेशी मोहल्ल्यात नागरिकांचे हाल। जालना शहरातील प्रभाग क्रमांक 10 मध्ये स्वच्छता, नाले सफाई आणि पावसाळी व्यवस्थापनाचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचं चित्र समोर आलंय। पहिल्याच पावसानं प्रशासनाच्या आणि स्थानिक नगरसेवकांच्या कामकाजावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले। ठिकठिकाणी घाणीचे ढीग, तुंबलेले नाले, रस्त्यावर वाहणारे सांडपाणी आणि घरामध्ये घुसणारे पावसाचं पाणी यामुळे नागरिकांचं जगणं असह्य झालंय। प्रभाग क्रमांक 10 मधील माळीपुरा, शीश टेकडी, साळी गल्ली आणि कुरेशी मोहल्ला परिसरातील नागरिकांनी स्थानिक नगरसेवकांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष देण्याऐवजी नगरसेवक दुर्लक्ष करतात। दुपारी 2 वाजता उठणारा नगरसेवक आमच्या समस्या काय सोडवणार, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित करण्यात येतोय। पहिल्याच पावसात नाल्याचं घाण पाणी रस्त्यावर आलं असून अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय। वारंवार तक्रार करूनही ठोस उपाययोजना होत नसल्यानं नागरिकांमध्ये रोष वाढतोय। दरम्यान माळीपुरा परिसरातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या परिसरातही मोठ्या प्रमाणात घाण, कचरा आणि परिसरात स्वच्छता राखणं ही प्रशासनाची जबाबदारी असताना या ठिकाणी अत्यंत अस्वच्छ परिस्थिती दिसून येत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। नगरसेवकांच्या भरोशावर न राहता स्थानिक नागरिकांनी थेट महापालिका प्रशासनाकडे उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। सध्या पावसाळा सुरू झाल्यानं या साचलेल्या घाणीमुळे डेंग्यू, मलेरिया आणि हिवताप यांसारख्या साथीच्या आजारांचा धोका वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते। त्यामुळे केवळ नगरसेवकांवर अवलंबून न राहता महानगरपालिका प्रशासनानं स्वतः पुढाकार घेऊन तातडीनं नाले सफाई, स्वच्छता मोहीम आणि आवश्यक मनुष्यबळ वाढवून नागरिकांच्या समस्या मार्गी लावाव्यात, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीनं करण्यात येते। स्वच्छ शहराच्या घोषणा पुरेशा नाहीत, आता प्रत्यक्ष कृती हवी, अशी आक्रमक भूमिका नागरिकांनी घेतली असून नगरसेवकांनी जनतेला वाऱ्यावर सोडले असून किमान प्रशासनानं तरी नागरी समस्यांची तातडीनं दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होती है। ये प्रभाग क्रमांक 10 के अंदर जो साफ सफाई का जो विषय चल रहा है, तो ऐसा विषय मालीपुरा, शीश टेकड़ी, कुरेशी मोहल्ला, साली गली, ये प्रभाग क्रमांक जो 10 है, ये एकदम लावारिस वार्ड हो गए। इसके अंदर कोई वारिसदार ही नहीं रहा। ये 2016 के अंदर जो कार्यकाल खत्म हो गया था नगर सेवकों का, 2016 से 2021 के अंदर उनका कार्यकाल 5 साल का खत्म होगा। तो आज 2026 है, 2026 के वजह से ये जो भी ये लोगों की साफ सफाई है ये हो रही नहीं, नाले की साफ सफाई हो रही नहीं। कोई नगर सेवक को फोन करे तो वो बोले मैं 6 बजे से आके वार्ड के अंदर पूरी साफ सफाई कराता, लेकिन एक भी नगर सेवक दिख रहा नहीं। सबको फोन करे तो कोई नींद में रहता, कोई 2 बजे उठता नगर सेवक। तो पब्लिक की ये मांग है, हमारी जनता की, क्या भाई सभी नगर सेवक से गुजारिश है, क्या ये अभी बारिश का महीना है और ये गंदगी इतनी हो रही क्या लोगों के घरों में नाले का पानी घर में घुस रहा और वो जनता उनके हाथ से नाले साफ सफाई कर रहे। ये हमारे इब्राहिम साहब है, आज सुबह से उन्होंने मुझे 6 बजे से 8 बजे मुझे कॉल करे और 8 बजे मैंने इधर आके जब देखा तो उनके घर तक पूरा पानी भरे आला और वो हाथ से पूरा पानी फेंक रहे। तो मेरी प्रशासन से भी ये गुजारिश है, क्या महानगर पालिका के अंदर कर्मचारी बढ़ाए और प्रभाग के अंदर स्वच्छता का ध्यान दे। इससे डेंगू की शिकायत ज्यादा हो रही और मासूम बच्चों की जो है तो शिकार हो रहे हैं डेंगू के और मच्छर के। क्या नाम आपका? शेख नईम।